स्वामी, मला एक प्रश्न पडलाय. शुभ कार्यात नेहमी विघ्न का येतात? समुद्र मंथनाबद्दल ऐकलंयस? हो स्वामी. समुद्र मंथनाच्या वेळी जसे देव उपस्थित होते तसेच दानवही उपस्थित होते. आणि ज्याप्रमाणे समुद्र मंथनाच्या वेळी अमृत बाहेर पडलं त्याचप्रमाणे हलाहल विषही बाहेर पडला. तसंच प्रत्येक शुभ कार्याच्या वेळेस जशी सकारात्मक ऊर्जा असते तशीच नकारात्मक ऊर्जाही उपस्थित असते आणि त्याचे परिणाम वेगळे होतात. स्वामी, मग हे टाळायचं कसं? समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा हलाहल विष बाहेर पडलं तेव्हा देवांनी काय केलं? त्यांनी भगवान शंकराला आवाहन केलं आणि भगवान शंकराने येऊन त्या हलाहल विष प्राशन केला. गुरु मध्ये देखील शिवतत्व आहेच. तेव्हा अशा कठीण प्रसंगी तुम्ही गुरुला आवाहन केलं पाहिजे. स्वामी म्हणजे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः या उक्तीप्रमाणे आम्ही गुरुला शरण जाऊ, असंच ना? बरोबर बाळा. विघ्न म्हणजे तुमच्या आयुष्यातली परीक्षा. आणि अशा प्रसंगी ज्याचा परमार्थाचा अभ्यास कच्चा तो बुडतो आणि ज्याचा परमार्थाचा अभ्यास पक्का तो संकट काळातही तरतो. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो.